ज्या काळवटी साठवण तलावाने बरोबर 5 महिन्यापूर्वी विश्वनाथ बुरांडे यांचा बळी घेतला, त्याच काळवटी साठवण तलावाने आज स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील भूलतज्ञ डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा बळी घेतला असल्याने सर्वत्र हळहळ होते आहे। 18 डिसेंबर 2025 रोजी अंबाजोगाई येथील रहिवासी विश्वनाथ बुरांडे यांचा काळवटी साठवण तलावावर पोहण्यासाठी गेल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी प्रशासनाला तब्बल 3 दिवस अथक परिश्रम घ्यावे लागले होते। ही दुर्दैवी घटना आणि यापूर्वी याच तलावावर घडलेल्या अशाच दुर्दैवी घटनेमुळे नगर परिषद प्रशासनाने या तलावावर पोहण्यास येणाऱ्या नागरिकास पोहण्यासाठी बंदी करावयास हवी होती, मात्र ती न केल्याने अंबाजोगाई शहरातील काही नागरिकांचे पोहणे आजही सुरूच असून आज स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील भूलतज्ञ डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांना या तलावात आपला जीव गमवावा लागला आहे। डॉक्टर अभिमन्यू तरकसे हे नेहमीप्रमाणे आज पहाटे 5:30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी काळवटी साठवण तलावावर गेले। विशेष म्हणजे त्यांच्या समवेत दररोज त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील काही मित्र असत, मात्र ते आज एकटेच आणि दररोज आपल्या 4 चाकी वाहनातून येणारे तरकसे आपल्या दुचाकीवर तलावावर आले। नेहमीप्रमाणे कमरेला पाण्याची बॉटल बांधून त्यांनी तलावात उडी घेतली। ही उडी घेताना त्यांना कोणीही पाहिले नाही, मात्र साधारणतः 6:45 ते 7 वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना त्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या अन्य नागरिकांना दिसल्याने एकच खळबळ उडाली। घटनेचे वृत्त समजताच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टर्स व शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी दाखल झालेले पोलीस अंमलदार जयदीप कसबे व पोलीस हवालदार बाबूराव घुगे यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने अभिमन्यू तरकसे यांचे शव रुग्णालयात हलवले। या घटनेने सर्वत्र हळहळ होत असून आता तरी नगर परिषद प्रशासनाने काळवटी साठवण तलावावर पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना मज्जाव करायला हवा, अन्यथा या साठवण तलावात भविष्यातही अनेक बळी गेल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र निश्चित। झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई।